नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी जिज्ञासा सावंत आपले स्वागत करते निसर्गाच्या सानिध्यात या माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मंडळी, मी आज एक नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे. तो म्हणजे श्री गजानन महाराज मठ इथला. हा मठ कणकवली तालुक्यातील कलमट या गावामध्ये आहे. अतिशय सुंदर असा मठ आहे. तर आम्ही दर गुरुवारी जातोच. आमचे श्रद्धास्थान असलेले श्री गजानन महाराज या मठात नित्यनियमाने आम्हाला जायचं असतं, दर गुरुवार न चुकवता. पण कधीतरी असं होतं की नाही जायला मिळत, पण जेव्हा जायला मिळतं तेव्हा आम्ही न चुकता तिथे जातो. तर आधी आम्ही काय केलं, गाडीत पेट्रोल भरलं, कारण पेट्रोल कमी होतं. साहजिकच आहे, आपल्याला जसं खायला हवं तसं गाडीला पण खायला हवं, म्हणून पेट्रोल भरलं. आणि नंतर मग ही फुलं घ्यायला म्हणून थांबलो तिथे. फुलं घेतली आणि मग निघालो. तर हा जो मठ आहे तो कलमटमध्ये असल्यामुळे आचरा मालवण रोडने आपल्याला आतमध्ये जावं लागतं. इथून आपल्याला राईट टर्न घ्यावा लागतो. साधारण एक स्टँडपासून 10 मिनटं लागतात आपल्या गाडीने जायला. आणि तिथे कसं, त्या रोडला ट्रॅफिक तर असतंच कायम. कधी थोडा ट्रॅफिकमुळे वेळ पण होतो. हे एक राईड घ्यायचा आहे ह्या साईडला येऊन आचरा मालवण रोडला, आणि तिथून आतमध्ये जायचं आहे आपल्याला. इथे आम्ही गाड्या बऱ्याच होत्या आणि खड्डे पण आहेत त्या रोडला. समोरून पण गाड्या येत असतात. वन वे असल्यामुळे जरा प्रॉब्लेम होतो जाता येता तिथून. तरी पण हे बघा, इथून मग आम्ही पुढे निघालो. रस्ता मोकळा मिळाला तशी आम्ही धूम ठोकली पटकन लगेचच. तर मंडळी, आम्ही हे जात होतो तर आपल्या कणकवलीमधलं लक्ष्मी चित्र मंदिर हे जे थिएटर आहे त्याच्या समोरून जो उजवा टर्न जातो तिथून पुढे गेलात की बिरमोळे हॉस्पिटल येतं. आणि नंतर मग आपले गजानन महाराज सेवाश्रम कलमठमधील हे मठ आपल्याला दिसेल. सरळ गेलात की ते आपल्याला मठ दिसणार. बघा, हे आम्ही आता सरळ निघालो होतो. हे पुढे बिरमोळे हॉस्पिटल लागतं आणि बिरमोळे हॉस्पिटलच्या सरळ समोर गेलात की आपल्याला आपलं महाराजांचं मठ दिसतं. कसं आहे ना मंडळी, रोजची धावपळ, कटकट, ताण याच्यातून जर आपल्याला थोडासा वेळ काढायचा असेल, आपल्या मनाला जर शांती, समाधान, सुख हवं असेल ना, तर कुठल्याही मंदिरात जाऊन तुम्ही सरळ त्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या, तिथल्या देवाचं दर्शन घ्या. तिथे जाऊन जे सुख समाधान मिळतं ना, ते कुठल्याही मोठ्या ठिकाणी तुम्ही फिरायला जरी गेलात तरी मिळणार नाही. तर आम्ही इथे येऊन पोचलो होतो. तर हे आपलं गजानन महाराजांचं मंदिर आहे, मठ आहे. इतका अतिशय सुंदर पद्धतीने बांधलेला आहे. समोरच माडाचं झाड आहे. अतिशय सुंदर अशा पद्धतीने बांधलेलं हे मठ आहे. इथे आम्ही नंतर पाय धुवून वगैरे, असं म्हणतात की आपण बाहेर फिरतो, कसंही कुठेही फिरतो, तर आपण कधी पण देवळात गेलो तर पाय धुवूनच आतमध्ये जायचं, असंच कधीच आत जायचं नाही. त्यासाठी म्हणून मग आम्हीसुद्धा पाय धुवून इथे नळ आहेत आपल्यासाठी, नळ ठेवले आहेत, नळाची सुविधा केलेली आहे, पिण्याच्या पाण्याची सोय आहे. आम्ही पण हातपाय धुतले आणि मग मंदिरात जायला निघालो. तर हे औदुंबर आहे, औदुंबराचं झाड इथे मंडळी चप्पल काढण्यासाठीची सोय, त्याच्यासाठी हा रॅक ठेवलेला आहे. इथे चप्पल काढायची आणि मंदिरात जायचं होतं. तर हे आम्ही मंदिरात जात होतो. ही तुळस आहे मंदिरासमोरच आणि हा आपला मंदिर बघा किती सुंदर दिसतंय मंडळी. कसं आहे, आपण जिथे कुठेही गेलो ना तरी जे मंदिरात आपल्याला सुख मिळतं ना, जर आपल्याला धावपळीच्या आपल्या जीवनातून जर काय शांती हवी असेल ना, तर मंडळी नक्कीच आपल्या कुठल्याही जवळच्या मंदिराला भेट द्या. म्हणजे कसं, तिथे जी शांतता मिळते ना, ती तुम्हाला कुठेही गेलात तरी मिळणार नाही. आणि जर तुम्ही इथे जवळपास कुठले कणकवलीत वगैरे राहत असाल आणि जर महाराजांच्या मठात तुम्ही गेला नसाल तर नक्की आवर्जून जाऊन या. कारण इथे जाऊन जी शांतता, समाधान मिळणार आहे ना, ते कुठेही शोधून सापडणार नाही. तर हे बघा, आम्ही मठात आलो. हे महाराजांच्या पादुकांचं दर्शन सर्वांना व्हावं ही माझी इच्छा होती, म्हणून मी झूम करून तिथपर्यंत कॅमेरा नेला. मी स्वतः नमस्कार केला महाराजांना आणि तुम्हाला पण करावं, तुम्हाला पण दर्शन व्हावं यासाठी म्हणून मी जवळून तुम्हाला पादुकांचं दर्शन व्हावं यासाठी जवळ कॅमेरा घेऊन गेले होते. हे इथे विठ्ठल रखुमाईचं मंदिर आहे. ही महाराजांची मूर्ती जशी शेगावमध्ये, म्हणजे जिथे महाराज प्रकट झाले माघवद्य सप्तमीला, शेगावमध्ये महाराज प्रकट झाले होते, शेगाव या गावामध्ये जे विदर्भामध्ये आहे, तिथे जशी मूर्ती आहे त्याच्याशी साजेशी, त्याच्यासारखी दिसणारी अशी मूर्ती इथे स्थापन केली आहे. अतिशय सुंदर अशी मूर्ती आणि ह्या समोर पादुका. इतकं प्रसन्न वाटतं ना मंडळी, प्रत्येकाने खरंच जाऊन या.
आणि हे बाहेरचं असं दृश्य पाऊस पडलेला आहे. ऐन मे महिन्यात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे ऐन मे महिन्यात कसा पावसाने सुरुवात केली आहे. आणि हे गुरुवारचं कोण कोण महाप्रसाद असे जे देतात त्यांची इथे नावं लिहिलेली असतात. मंडळीवरती श्रीरामांचं मंदिर आहे. तिथेच आपले गणपती बाप्पा, राम लक्ष्मण सीता आणि हनुमान, आपले देव हनुमान यांची मूर्ती स्थापन केलेली आहे. अतिशय असं सुंदर, इतकं छान वाटतं ना, मनाला प्रसन्न वाटतं की प्रत्येकाने तिथे जाऊन दर्शन नक्कीच घ्या. आम्ही गेलो होतो आतमध्ये. हे बघा, अतिशय मनमोहक अशी बाप्पाची मूर्ती. पहिल्यापासूनच मला तर बाप्पा म्हणजे खूप असं बाप्पाचं हे आवड आहे आणि ही मूर्ती बघितलं ना की खूप प्रसन्न वाटतं. ही महाराजांच्या पादुका इथे ठेवलेल्या आहेत. तुम्ही पण दर्शन घ्या मंडळी माझ्यासोबतच. आम्ही फुलं वगैरे नेली होती, ती फुलं वाहिली आणि नंतर इथून हे बाहेर जायचा मार्ग आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं मंदिराचं बांधकाम इतकं सुंदर आहे ना. समोरून हा जो रस्ता गेला आणि खूप ढग भरलेले होते. पाऊस येईल असं वाटत होतं पण काय तो आला नाही. ठीक आहे, पाऊस गेला होता. तसं वातावरण पावसाचं आता ओके होतं, म्हणजे पाऊस आज तर नाही आहे. हे मंदिराचा आतला भाग इतका सुंदर आणि स्वच्छ ठेवतात ना, कुठे तुम्हाला पायाला कचरा नाही लागला. मंदिरात तर आमचं दर्शन घेऊन झालं. आता म्हणलं जाताना औदुंबराचं दर्शन घेऊन जाऊया. औदुंबर झाडचे जिथे श्री दत्तगुरूंचं स्थान असतं त्याचं दर्शन घ्यायचं म्हणून आम्ही खाली आलो. दर्शन घेतलं, नमस्कार केला, प्रदक्षिणा घातल्या आणि हे झाड जे मंडळी आहे ना ते ह्या संस्थानाच्या ज्या अध्यक्ष आहेत त्यांचे पती स्वर्गीय श्री पाटकर काका यांच्या स्मरणार्थ काकूंनी स्वतः बांधून घेतलेलं आहे. त्याला पण आम्ही फेऱ्या मारल्या, प्रदक्षिणा घातल्या आणि मग आम्ही जायला निघालो. तर मंडळी तुम्ही पण आवर्जून एकदा या मंदिराला भेट द्या. मी पुन्हा पुन्हा हे सांगते कारण आपण रोजचं कामं तर आपली रोजचीच असतात, पण त्या रोजच्या वेळातून थोडासा वेळ काढून जर आपण मंदिरात आलो तर आपलं ताण पण कमी होतं आणि मनही प्रसन्न होतं. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.